रविवारचा बेत म्हणजे बाजरीची भाकर आणि झन्नाटेदार मटणाची मेजवानी. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात त्याची रेसिपी व काही विशेष टिप्स. स्वयंपाक करताना लागणाऱ्या साहित्यांची पूर्वतयारी करून घेणे, जसे की मीठ, 3 पावशर मटण, भिजत घातलेली चिंच, कापलेला कांदा, बॅडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची, हळद, काळा मसाला, कोथिंबीर, अद्रक, लवंग, शहाजिरे, खोबरं व लसूण. सर्वप्रथम मटण धुवून साफ केल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकणे. नंतर यामध्ये 2 चमचे एवढी हळद टाकणे. आता यामध्ये जवळपास 5 चमचे एवढी बॅडगी मिरची वापरावी. ही मिरची चवीला कमी तिखट व तरीचा लाल रंग देते, म्हणून थोडी जास्त वापरली तरी भाजी तिखट न होता रस्स्याला चांगली चव येते. आता आपण यामध्ये 2.5 ते 3 चमचे काळा मसाला वापरणार आहोत. यानंतर हा मसाला मटणाला पूर्णपणे लागावा यासाठी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे. नंतर एक 5 ते 6 पळी तेल टाकणे. आता आपल्याला हे मिक्सचर एक 10 मिनटं गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. गरमला ठेवलेले असताना ते करपू नये म्हणून त्यावर एक ताट झाकून वरून पाणी सोडावे. दहा मिनटं शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 कापलेले टमाटे सोडायचे आहेत. आता आपण याला 30 ते 40 मिनिटे मध्यम गॅसवर शिजू द्यावे व सोबतच याला लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करावी. यासाठी सर्वप्रथम 1 वाटी खोबरं भाजून घ्यावे. तसेच ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारी वस्तू जसे की अद्रक कापून घेणे, कोथिंबीर कापून घेणे, खोबऱ्याचेही छोटे छोटे तुकडे करून घेणे. खोबरे भाजताना ते आतमध्येपर्यंत लाल होईल अशा प्रकारे भाजावे, जेणेकरून ग्रेव्ही खमंग होते. ग्रेव्ही करण्यासाठी या सर्व वस्तू एकत्रित करून घेणे, जसे खोबरे, कोथिंबीर, अद्रक, मिरे, शहाजिरे व लसूण. मिक्सरमध्ये हे बारीक करत असताना यामध्ये अर्धा ग्लास पाणीसुद्धा वापरावे. अशा प्रकारची ग्रेव्ही तयार झालेली आपल्याला दिसेल. अर्धा तास भाजी शिजायला ठेवलेली असताना
तेल व टमाट्याचं स्टीम तयार होऊन आतमध्ये थोडासा रसा तयार झालेला आपल्याला दिसेल. यामध्ये आता आपल्याला भिजत ठेवलेली चिंच कुचकरून घेणे व त्याचे पाणी भाजीत सोडणे व उरलेली चिंच बाजूला ठेवून देणे. एक 5 मिनिटामध्ये भाजी शिजली आहे की नाही हे चेक करून घेणे. नंतर त्यामध्ये आपण केलेली खोबऱ्याची ग्रेव्ही सोडणे व 10 मिनटं उकळीपर्यंत सोडून देणे. ही होती आपली रेसिपी. यामध्ये विशेष टिप्स म्हणजे भाजी थोडी तिखट करण्यासाठी आपण 1 चमचा तिखट मिरची वापरू शकता किंवा खडे मसाले जास्त वापरू शकता. तसेच ग्रेव्ही करण्यासाठी खोबऱ्याऐवजी एसर मसालाही वापरतात. तसेच खडे मसाले भाजून वाटण्याची पद्धत असे बरेच काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. या रेसिपी संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. अशा प्रकारचे आमचे रुचकर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक 5 मिनिटात भाजी अशी उकळल्यानंतर गॅस बंद करून घेणे. अशा प्रकारे आपल्या झन्नाटेदार मटणाची मेजवानी तयार.